कलर मग त्या स्किनवर पूर्णपणे असं येतो. हो हो हो. म्हणजे खूप म्हणजे त्यांचे अद्भुत आहे. अद्भुतच अशी चांबड्याच्या. नंतर मग चित्रकथी तुम्ही म्हटलात, पोती, ह्या 3 कला तर त्यांनी पाहिल्याच. ही पण पोती जे म्हटली ना, ते पानांवर करत होते. कशाच्या, कुठल्या तरी एका पानांवर. बर. आणि सगळे कलर, सगळे नैसर्गिक कलर. कशापासूनचे काय काढले, झाडाची पानं काढली, माती घेतली, दगड घेतला, तो घासला. अरे सगळं झाले कलर, 4 कलर झाले. ब्लॅक कलर पाहिजे तर ते आग पेटवायचे, फरसा पेटवायचे असं ना, मग त्याच्यावर अशी काजळी व्हायची, मग तो ब्लॅक कलर त्यांनी तयार केला. पण हे सगळं पाणी व्हायचं, ते टिकलं पाहिजे ना, तर ते टिकणार कसं. मग तरी काजू, आता जंगलामध्ये राहणारी लोक, एक काजूचं झाड होतं, त्या काजूच्या झाडावर त्यांनी दगड मारला. दगड मारल्यानंतर त्याचा डिंक 2 दिवसांनी तो खाली आला. असा तो डिंक त्यांनी काढला आणि त्या कलरमध्ये, प्रत्येक कलरमध्ये मिक्स केला आणि ते कलर करायला त्यांनी सुरुवात केली. ब्रश कुठे, काठी झेझरली अशी त्यांनी, त्याचं ब्रश केलं. स्केच कुठे आहे, काही नाही. पेंटिंग कसं केलं, स्केच नाही, पण हेच पेंटिंग करायला 5 वर्ष काढावी लागत आहेत. ह्या डिझाईन्स करायला 5 वर्ष लागत आहेत. आता ह्या लोक कुठे गेले होते, कुठल्या कॉलेजमध्ये गेले होते, हे आदिवासी कुठल्या कॉलेजमध्ये गेले. कारण माझ्याकडे फार आता कॉलेजेस येतात, हे फक्त शिकण्यासाठी. हे बघा, हा शूर्पणखेचा मुलगा आहे. हो हो हो. हा शूर्पणखेचा मुलगा आहे. त्याचं काय, कशासाठी तो उलटा राहिलेला आहे बघा, की लोकराज्य मोडावं आणि दैत्यराज्य जोडावं. म्हणजेच काय, आम्ही जे आता जे इथं समोर जे आहोत हे नष्ट व्हायचे आणि दैत्यराज्य जोडावं, म्हणजे रावणाचं राज्य. त्याच्यासाठी 12 वर्ष हा तपश्चर्या करत होती ही व्यक्ती. किती वर्ष, 12 वर्ष. आणि एकच शेवटचा दिवस होता, एकच दिवस होता. आणि लक्ष्मण ज्यावेळेला पंचवटीमध्ये गेले, तिकडे ते वनवासाला गेले, त्यावेळी फळं आणायचं कोण, लक्ष्मणच आणायचा. 14 वर्ष, 12-13 वर्ष फळं आणायची. कुठून फळं आणणार, व्यक्तीने त्या काय फळ खाल्लंच नाही म्हणा, कुणी लक्ष्मणाने. शोधत 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 ती फळं गेला, फळं संपली. आता करायचं काय, भावांना न्यायचं काय बंधुराजांना, रामाला. मग गेला तर काय, एक जंगल झाला. ही जी व्यक्ती तपश्चर्या करत होती 12 वर्ष, शूर्पणखेचा मुलगा आहे तो. एवढ्यात 33 कोटी देवतांनी एक सभा घेतली आणि म्हणाला, ह्यानी जर ही त्याची तपश्चर्या जर पूर्ण झाली तर आज आपल्याला मानव राज्य संपलं आणि दैत्यराज्य आलं. त्यामुळे आता ह्याच्यासाठी आपल्याला काय, शेवटचा दिवस, एकदम शेवटचा. आणि तुम्हाला खरं, त्या सर्व देवतांनी एक खरगस खाली टाकलं, म्हणजेच काय, ती तरवाल. अच्छा. हा, त्याला आम्ही खरगस म्हणतो. बर. असं ते वरून टाकलं. माझ्या समोर इथं काय दिसतंय, हे वेगळं दिसलं ना. यांच्याकडे धनुष्यबाण असतो ना, बाण आहे, आणि हे एक वेगळं तरवालासारखं काय म्हणतात. ते उचललं तर ते असं ते गंजल्यासारखं होतं, गंजलेलं असं. बाजूला दगडच ना, जंगलामध्ये दगड असतात. ते घेतलं आणि त्यांनी दगडावर असं जरा केलं, म्हणजे त्याला थोडीशी धार काढल्याचं, असं बघूया तरी. आणि आता काय तुटते काय बघू आपण, काहीतरी झाड वगैरे एखादं. आणि ती झाडांवर मारलं तर काय, शूर्पणखेचा मुलगा सिंगऋषी तो आता चित्राच्या मागच्या बाजूला, त्याच्या पाठीमागे तरवाल त्याच्या हो. आणि आई 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 करून तो मेला. आई आली, आई तर होतीच ना जंगलामध्ये, आली. आणि मग तिनं मांडीवर घेतलं आणि मग ती शोक करायला लागली. आणि मग तिने आपलं रूप बदललं. आणि मग ती, म्हणजे ती फार मोठी स्टोरी आहे. पण ही जी स्टोरी तुम्ही आता सांगितली, ही प्रचलित जे रामायण आपण ऐकत आम्ही आलेले आहोत, त्याच्यामध्ये तर शूर्पणखेला मुलगा होता आणि त्यात तो तप करत होता वगैरे, तर हे नव्हतं. हेच तर. आता ही काय, म्हणजे आदिवासी समाज, म्हणजे तुम्ही जे चित्रकथी करता त्याच्यामध्ये ही इतक्या वर्षांपासून ही कथा सांगितली जाते. एकदम बरोबर.
पण मग हा जो आता हातामध्ये जे चित्र काढलेली आहे हा कागद आहे का? कागद. अच्छा, कागदांवर. पहिलं तर पानांवर करत होते ना, पण शिवाजी महाराजांनी आम्हाला राजाश्रय दिला, ज्यावेळी बाहेर काढलं आणि आम्हाला कोकणात पायथ्याशी त्यांनी बसवलं आणि तुम्ही आता जंगलामध्ये